लग्नात व्यवस्था ठीक नाही. प्रत्येकजण बोलत होता, चर्चा करत होता. किती कुणाची उधारी आहे, सर्व हिशोब तिकडे एक बाप डायरीमध्ये लिहित होता. स्वतःवर एवढा विश्वास आहे की उशिरा का होईना पण आपली भरारी उंच असणार. वेळोवेळी हिशेब ठेवत जा, कारण आजकाल लोक विचारतात तू माझ्यासाठी काय केलंस. एकेकाचं नशीब असतं, पण सारखं नशीब नशीब करत बसलात तर उपाशी मारावं लागेल. कष्ट प्रामाणिक असतील तर नशीबसुद्धा साथ देतं. जे बिनकष्टाचे गडगंज असतात ते अपवाद आहेत. अनोळखी म्हणत म्हणत मनं जुळतात. काही उशिरा भेटलेली माणसं आयुष्यभरासाठी खास होऊन जातात. साधी मनमिळावू समंजस माणसं मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे. पण त्यांना समजून न घेणारी व्यक्ती जेव्हा आयुष्यात येते तेव्हा कुटुंब विस्कळीत होतं आणि एकमेकांबद्दल नकारात्मकता निर्माण होते. कधीकधी आपल्याला पाडणाऱ्याला हे माहीत नसतं की तो आपल्यामुळं उभा आहे. पुरुषाचं कर्तव्य आहे स्त्रीचा आदर करणं. स्त्रीचं सुद्धा कर्तव्य आहे स्वतःला आदर करण्याइतपत बनवून ठेवणं. किती दिवस दुसऱ्यांच्या चुका काढत फिरणार आहात? कधीतरी हा पण विचार करा, दुसऱ्यांच्या चुका काढण्याइतपत स्वतःची लायकी आहे की नाही. जास्त सांभाळल्या की गोष्टी हरवल्या जातात. माफी मागितल्यानं तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यात जास्त आहे. सगळ्यांना आपल्या हिश्श्याची भूक मिळत असते, पण सगळ्यांना आपल्या हिश्श्याचा भात मिळत नाही. सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत. म्हणून तर नेहमी पैशापेक्षा माणुसकी श्रेष्ठ ठरते. चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यात बरोबर गोष्टी घडू लागतात. एका पित्याने काय छान म्हटलंय, आम्हाला सुखात सगळे हवेत, दुःखात मात्र एकटी मुलगीच पुरेशी आहे. संगत नेहमी चांगल्या लोकांशी धरा, कारण या जगात घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त आहेत. नेहमी त्यांच्यासाठी एकनिष्ठ राहायचं जे आपल्यासाठी स्वतःचा वेळ बघत नाहीत. आई अशिक्षित होती तेव्हा मुलं डॉक्टर आणि इंजिनियर बनत होती. आई ग्रॅज्युएट झाली आणि आज मुलं इंस्टाग्राम आणि फेसबुकचे रील्स स्टार बनतायत. मुखात गोड आणि मनात खोड असणारी माणसं कधी घात करतील हे सांगता येत नाही. प्रत्येक स्वच्छ टेबलामागे एक कोंबून भरलेला ड्रॉवर असतो. शरीराचे सर्व अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचतो तेव्हा त्याला जगातील कोणती सर्जरी बरी करू शकत नाही. माणुसकीचा काळ गेला मित्रा. आता नाती व्यवहाराने आणि स्वार्थाने जोडली जातात. आता एखाद्याशी मैत्री करायला पण भीती वाटते. कोण किती आतल्या गाठीचा आहे हे समजणंच कठीण झालंय. प्रेमात स्वारी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची, आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते त्या प्रेमाची.